माझं मरण इथेच आहे। चौकशी दरम्यान भोंदू खरातची प्रतिक्रिया। फसवणुकीचा गुन्हा खरातनं कबूल केल्याची माहिती। एसआयटीच्या तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता। अशोक खरातची फसवणुकीची व्याप्ती नागपूरपर्यंत। नागपूरमधील एका महिलेनं खरातच्या नादाला लागून गमावले 2.5 कोटी रुपये। एजंट मार्फत खरातकडून महिलेची फसवणूक। ईडीकडून अशोक खरातची 3 बँक खाती सील। खरातच्या पत्नीचंही बँक खातं सील। गेल्या 3 वर्षांमधील व्यवहारांची ईडीकडून सखोल पडताळणी। संशयास्पद व्यवहारांवर ईडीची नजर। अशोक खरात प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट। खरातच्या सीएनएस दाखल केली खरात विरोधात तक्रार। धार्मिक विधीच्या नावाखाली 8,76,00,000ची फसवणूक केल्याचा आरोप। चंद्राला गवसणी घालून आर्टेमिस 2चे अंतराळवीर पृथ्वीवर परतले। 2.5 लाख महिलांचा ऐतिहासिक प्रवास यशस्वी। चंद्राच्या पृष्ठभागाचं केलं जवळून निरीक्षण। मानवी अंतराळ मोहिमेतला नवा अध्याय। युद्धबंदीवर चर्चेसाठी इराणची नवी अट। लेबनॉनवरील हल्ले थांबत नाही तोपर्यंत चर्चा होणार नाही। लेबनॉनवरील हल्ल्यामध्ये आतापर्यंत 303हून अधिक जणांचा मृत्यू। युद्धबंदीबाबत इराणसोबत चर्चा होणार असल्याची अमेरिकेची माहिती। चर्चेसाठी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये तयारी पूर्ण। दक्षिण लेबनॉनमधील प्रमुख प्रशासकीय आणि व्यापारी केंद्र असलेल्या नबातीह शहरावर इस्रायलचा भीषण हवाई हल्ला। या हल्ल्यामध्ये अनेक इमारती जमीनदोस्त। ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची माहिती। तर इस्रायलमध्ये सफेद शहरावर हिजबुल्लाचा रॉकेट हल्ल्यासाठी ग्रॅड रॉकेटचा वापर। मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता। सफेदमध्ये इस्रायली लष्कराचं उत्तर कमांड मुख्यालय। मीरा भाईंदरमधील इंद्रलोक फेज 4 परिसरामध्ये भीषण आग। आगीमध्ये होरपळून 2 लहान मुलांसह 3 जणांचा मृत्यू। झोपडपट्टी आणि तबेला असलेल्या भागामध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे भीषण आग। उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यातल्या वृंदावनमध्ये यमुना नदीत 30 पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली। 10 पर्यटकांचा बुडून मृत्यू। पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर। ठाणे शहरामध्ये आज आणि उद्या पाणी मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार। आज सकाळी 9 वाजल्यापासून ते उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असेल। पश्चिम बंगालसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध। भाजपचं सरकार आल्यास महिलांना महिन्याला 3,000 रुपये तर शेतकऱ्यांना वर्षाला 9,000 रुपये देण्याचं आश्वासन। बेचाळीस नक्षलवाद्यांनी तेलंगणा पोलिसांसमोर केलं आत्मसमर्पण। आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये मुख्य नक्षलवादी बटालियन कमांडर सोनी केसलूचा समावेश। 40 विविध प्रकारची शस्त्र जप्त।